परेशानी येते, पाऊस होता खूप. तर आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊ. असा चौकोन प्रसाद आणलाय ओम्याने आम्हाला. दे. अरे नीट दे, सांगतोय. बस झाला का जेवायचंय? अरे मस्त झोपलो होतो. झोप काढली आहे मी एक. पाऊस पण खूप आपलाजून चालू आहे. आपण आता निघतोय, आपल्या घरी जायला निघतोय, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. आज उद्या पाऊस सांगितलं आहे. पाऊस खूप आहे आज. सकाळी जायच्या गडबडीत व्हिडिओची स्टार्टिंग करायलाच विसरलो मी. तर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याला स्टार्ट टू एंड पाऊस भेटलाय. म्हणजे मामाकडे जाताना सुद्धा आणि मामाकडून घरी येताना सुद्धा आपल्याला पाऊस भेटलाय. तर जास्त काय मला शूट करता आलं नाही मग त्या कारणामुळे. सो मामाकडे मस्त एक झोप पण काढली मी जेवून. झोप पण खूप शांत लागली पावसात. तर आता आपकच बारी आहे आपल्याकडे. तर आणि त्या दिवशी मी जसं तुम्हाला बोललो की पहिल्या दिवशी आपण सगळ्यांची घरं घेतो. तर त्या दिवशी पोरं दमली होती, त्यामुळे आपण सगळ्यांची घरं घेतली नाहीये. आपल्या वाडीत एकच बारी आहे नाचाची. तर त्याच्यावर आपल्याकडे टाइम आहे, तर आपण आज घरं घेणार आहोत सगळ्यांची. आणि आता थोड्या वेळ आपण आरतीला सुद्धा जाणार आहोत. आणि मी पण पूर्ण भिजलोय. तर उद्या आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, तर त्याचं सुद्धा सामान आपण खेरडीवरून घेतलं आहे. आणि उद्याचा व्लॉग खूप मजेदार असणार आहे. आपल्याकडे खूप मंडळी येणार आहेत उद्या. माझी मित्रमंडळी पण येणार आहे. निहाल जसं की तो साताऱ्यावरून येणार आहे उद्या. तुम्हाला उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग भेटणार आहे. प्रोग्राम आहे नाचाची बारी उद्या आपल्या घरी होणार आहे. सो उद्याचा व्लॉग सुद्धा मिस करू नका. आणि ह्या व्लॉगला सुद्धा खूप प्रेम द्या. हा व्हिडिओ जास्त मोठा बनणार नाहीये.
आरती संपली आता पोरेच्या नाचाची तयारी करते. तयारी चालू आहे आपल्या घरी. बारी बाजूलाच आहे आपल्या. मुंबईवरून चाकरमानी आले आहेत. आपल्या मुंबईला चाललाय तर त्याला आपण विचारूया तुला कसं वाटतंय मुंबईला जाताना. खूप मस्त वाटतं. आणि तिकडे जाऊन काम करणार आणि फक्त व्हिडिओ कॉल करा तुम्ही. काय काय तुम्ही व्हिडिओ कॉल करा मला सतत. नेटवर्क वरती राहा फक्त. आम्ही व्हिडिओ कॉल करू तुम्हाला आणि सतत उपस्थिती दाखवा. ढोलकीचा आवाज आला की मला व्हिडिओ कॉल करा फक्त बस. पोरा तुम्हाला कसं वाटतंय ऋतिक मुंबईला चाललाय? मामा बोला. मग त्याला काय त्याला विचार. त्यालाच विचारलं मी. त्याला बोलला गाड्या चालला गावाला पाणी घ्या. मामा बोला पाणी घ्या पाणी घ्या. आग लावा दिवा गावाला. माझा गाव दिवा गाव. ऋतिक भाऊ आपले गायक पण आहेत. तर जाता जाता आपल्याला ते एक गाणं बोलून जाणार आहेत. ऋतिक भाऊ कोणतं गाणं पण तुझं आवडतं गाणं? आणि माझ्या आता कुठं एक 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 कडवं. आता मी चाललो. आता मी नाही येणार. अरे कडवं बोले. कोणता कडवं? 12 दिवसांत. 12 दिवसांत मामी मी आलो. 12 दिवसात मामी आलो गावा. मामी आलो गावा. 12 दिवसानं मामी आलो गावा. मामी आलो गावा. खुशाल कोंबडी झाकून ठेवा. मामी आलो. 12 दिवसानं मामी आलो गावा. मामी आलो गावा. खुशाल कोंबडी झाकून ठेवा. मामी आलो. आता तिकडची वारी इकडेच करून टाका. शुभ कार्याला तुझ्या गणराया. शुभ कार्याला तुझ्या भक्त तारका पशुधारी विघ्नहारी गौरीचा तू कशी आहे आपली नाचाची वारी झालेली आहे.
व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सिद्धेश थोरे रजा घेतो. बाय.